आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या महान परमेश्वरला उंचावणार आहोत। तेव्हा सर्वांनी मनापासून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी, यीशु के ही गुण गाएंगे। यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाव। मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता
मुक्तिदाता येशू तुझे नाव, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू, मुक्तिदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू, शांतीदाता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव, धन्य धन्य येशू तुझे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. गीत क्रमांक 116, मेरा प्रभु मुझसे प्यार करता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38, प्रभु गाऊ तुझे गुणराया. प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता,
चित्राचा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा तुझा शोध कुठे मीराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा वाऱ्याची झुळ झुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधून तो जन्माला उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु तुझी प्रेमळ बापा हालेलुया 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 हालेलुया। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा मैं सदा गाता रहूंगा ऐसे न हो के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है ऐसे न हो
गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं 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 सदा गाता रहूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। आता आपण त्या महान परमेश्वराला नाचून गाऊन धन्यवाद देणार आहोत, तेव्हा सर्वांनी जागेवर उभे राहायचंय। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। सर्वांनी बोला, आनंदाने बोला। जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला। गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचून गाऊया। 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 हालेलुया, 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 हालेलुया। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशू सर्वांनी बोला, किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान। हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 हे गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदे नाचून गाऊया 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 हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट वाट पाहत आहे प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहेस प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात
सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. सिंहों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. आंखों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना. सर्वांनी बोला, सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. साथ में तेरे कोई न होवे तभी न घबराना, साथ तेरे सहने कोई न होवे तभी न घबराना. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. हाथों में गड़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा और साथ रहेगा. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना अब से नहीं डरना, इम्मानुएल सदा तेरे साथ है. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण त्या जिवंत आणि महान प्रभूची स्तुती आराधना घेणार आहोत. म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. आपलं अंतःकरण त्या प्रभूकडे लावा. आपलं संपूर्ण हृदय त्या परमेश्वराकडे लावा आणि त्याची स्तुती करण्यापूर्वी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल, द्वेष असेल तर त्या सर्वांना क्षमा करा. तुमची पापं प्रभूसमोर कबूल करा. पापांसाठी पश्चाताप करा आणि त्या प्रभूजवळ क्षमा मागा. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा करा, कारण तो आपला सनातन पिता आहे आणि तो आपली काळजी घेतो. तो आपला प्रतिदिनी भार वाहतो, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण रात्रभर त्याने तुमचा सांभाळ केला आणि आजचा हा सुंदर दिवस त्याने तुम्हाला दाखवला, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने स्वर्गातून पुन्हा एकदा तुमच्यावर दया केली आणि तुम्हाला त्याच्या चरणाजवळ पुन्हा एकदा एकत्रित केलं. तुमच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करून त्याने त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून त्याने तुमचा सांभाळ केला आणि आज पुन्हा एकदा त्याच्या पवित्र भवनात परमेश्वराने तुम्हाला आणलं, म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. आहा हालेलुया हो होसाना. हालेलुया हो होसाना.
आपलं संपूर्ण हृदय त्या जिवंत परमेश्वराकडे लावा. पाहतो की ते सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. तो केवळ शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. आपल्यासाठी त्याने सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आपल्यासाठी त्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. आपल्यासाठी त्याने शुद्ध हवा निर्माण केली. विशाल असा समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे जीवजंतू निर्माण केले. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली. विविध प्रकारची फळे फुले निर्माण केली. तो या जमिनीतून आपल्याला अन्नधान्य देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याच्या प्रेमाची त्याच्या सामर्थ्याची साक्ष देत आहे. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा प्रभूने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला निर्माण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. पहा त्याने आपल्याला चांगली बुद्धी दिली, चांगलं ज्ञान दिलं, पाहण्यासाठी चांगली दृष्टी दिली, बोलण्यासाठी त्याची स्तुती करण्यासाठी चांगलं मुख दिलं, ऐकण्यासाठी चांगले कान दिले, चांगली श्रवणशक्ती दिली. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला सुंदर हातपाय दिले. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याने आपल्याला प्रत्येक अंग देऊन परिपूर्ण केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू की तू आमच्यासाठी सृष्टी निर्माण केलीस. तू आमच्या गरजा पूर्ण करतोस. तू आम्हाला शरीर देऊन आशीर्वादित केलंस. आजच्या या क्षणापर्यंत तू आम्हाला जिवंत ठेवलंस. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी, यथार्थ ज्याची
माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याने तुमच्या जीवनावर जे उपकार केलेले आहेत त्या प्रत्येक उपकाराची आठवण करून आपलं मुख उघडून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमासाठी त्याची स्तुती करा, कारण त्याच्या उपकारांची, त्याच्या प्रेमाची आपण कधीच फेड करू शकत नाही. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण आपण देवाचा हात सोडून आपापला मार्ग धरला होता. आपण आपल्या शरीराच्या, मनाच्या संकल्पनाप्रमाणे जीवन जगत होतो आणि आपण क्रोधाची प्रजा बनलो होतो. आपण अंधकारात होतो, परंतु त्या प्रभूने आपल्यावर दया केली. त्याने आपल्यावर स्वर्गातून कृपा केली आणि त्याने आपल्याला अंधकारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. त्याने आपल्याला जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलं. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला व्यंगेत घेतो आणि आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण रडत असतो, आपण संकटात असतो, आपण दुःखात असतो, तेव्हा तो आपले अश्रू पुसून टाकतो आणि आपल्याला दुःखातून, प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. जेव्हा आपण त्याच्याकडे काही मागतो, आपण त्याला हाक मारतो, तेव्हा तो त्याच्या स्वर्गीय निवासस्थानातून आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला उत्तर देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तोच आपला मेंढपाळ आहे, तोच आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला सर्व काही देतो, तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. अंतःकरणातून त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलं. म्हणून त्याला धन्यवाद द्या. अंतःकरणातून प्रभूची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद, धन्यवाद. तुझ्या उपकारांसाठी तुला धन्यवाद, तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पाप
आता आत्म्याने त्या प्रभूच्या क्रुसाजवळ या आणि आठवण करा आपल्या प्रभूने आपल्यासाठी केवढं दुःख सहन केलं, केवढ्या वेदना सहन केल्या. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असूनसुद्धा आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली. आपल्यासाठी त्याने भयानक चापकांचा मार सहन केला. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं. त्याच्या मस्तकावर विषारी काटेरी मुकुट रोवण्यात आला. त्याचं संपूर्ण शरीर रक्तबंबाळ करण्यात आलं. आपल्यासाठी त्याने क्रूसाचा अवजड भार वाहिला. आपले क्लेश, आपले आजार, आपली सर्व दुःख त्याने वाहिली. आठवण करा त्या प्रभूचं दुःख सहन. काल्वरीच्या टेकडीवर त्याला 2 चोरांच्या मध्ये 3 खेळांवर खेळण्यात आलं. आपल्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र रक्त वाहिलं. त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं गेलं. आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली केवळ त्या प्रभूच्या बलिदानामुळे. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं. म्हणून अंतःकरणातून त्याला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या या उपकारासाठी तुला धन्यवाद. तुझ्या या महान प्रेमासाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटाकर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आता आपण आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या आणि आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा.
त्याची उपासना करा. पहा, तो वैभवाने गौरवाने भरलेला परमेश्वर आहे. तो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ज्याचं राजासन कृपेचं राजासन आहे. ज्याचं राज्य सर्व काळ टिकणारं राज्य आहे. आणि जो न्यायाधीश आहे, त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करा आणि आत्म्याने त्याची आराधना करा. कारण तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे, जो अगम्य प्रकाशात वस्ती करतो, जो कधीही बदलत नाही. त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान रक्त देऊन आपल्याला विकत घेतलं. त्याने आपल्याला बंधनातून मुक्त केलं. त्याने स्वतःचं बलिदान केलं आणि मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हा सर्वांना भर प्रभू. ये प्रभू ये, तुझी उपस्थिती घेऊन ये, तुझा पवित्र अग्नी घेऊन ये. ये पवित्र आत्म्या ये, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा प्रभू. आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये प्रभू ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे.
धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद तुला धन्यवाद. पान क्रमांक 317 पौलाचं इब्री लोकांस पत्र अध्याय 13 वचन 8 आणि 9 मी वाचतो, कान घेऊन ऐका. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता लोकांना सांगितल्यानंतर आणि त्या लोकांना येशूवरील विश्वास दिल्यानंतर आणि त्या लोकांची येशूमध्ये वाढ होत आहे हे पाहिल्यानंतर पौलाने त्या लोकांना स्पष्टपणे सांगितलं की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ वेळा असं होतं की आपल्याला देवाचा अनुभव नाही आणि आपल्याला अचानक देवाचा अनुभव येतो, येशूचा अनुभव येतो आणि आपण येशूचा स्वीकार करतो, येशूमध्ये चालू लागतो, येशूवर विश्वासामध्ये वाढतो आणि मग नंतर कोणीतरी येऊन आपल्याला सांगतं हे पण बरोबर आहे आणि ते पण बरोबर आहे आणि ते पण बरोबर आहे. अशा वेळेला विश्वासामध्ये चंचलता येते, अस्थिरता येते. माणूस येशूपासून बहकू शकतो, येशूपासून दूर जाऊ शकतो. आणि म्हणून पौलाने सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे, तो बदलत नाही. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका. वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आणि विचित्र प्रकारचं शिक्षण तुमच्या कानी येईल, तुमच्या वाचनात येईल, तुम्हाला कोणी सांगेल आणि मग तुम्हाला असं वाटेल हे पण बरोबर आहे का. हालेलुया, हालेलुया. आणि मग तुम्ही ख्रिस्तापासून बहकून जाल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या येशू ख्रिस्ताची घोषणा आम्ही करत आहोत तो येशू ख्रिस्त कोणी मामूली मनुष्य नाही की जो बदलतो. माणूस बदलतो. माणूस आज एक गोष्ट बोलतो, उद्या दुसरी गोष्ट बोलतो. माणसावर भरोसा ठेवता येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसाची भाषा बदलत जाते परंतु देव कधीही बदलत नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त हा युगानुयुगाचा परमेश्वर आहे, अनादि अंत आहे, ज्याला आदी नाही आहे, ज्याला अंत नाही आहे, जो आरंभ आहे आणि जो शेवट आहे, ज्याला अल्फा आणि ओमेगा म्हटलेला आहे. त्याचा स्वभाव बदलत नाही. कुणी जर तुम्हाला येऊन सांगितलं देव गेल्या वर्षी प्रेमळ होता आणि यंदा रागीट झालेला आहे तर तुम्ही हो म्हणाल. देव गेल्या वर्षी दयाळू होता आणि यंदा तो क्रूर झालेला आहे, तुम्ही हो म्हणाल नाही. देव युगानुयुग दयाळू आहे. हालेलुया, हालेलुया. देव युगानुयुग प्रेमळ आहे. बायबल स्पष्टपणे म्हणतं की देव प्रेम आहे, देव प्रीती आहे. परंतु हे लोकांना कळत नाही म्हणून मी कधी कधी म्हणतो देव प्रेमाचा महासागर आहे. महासागर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मोठा समुद्र उभा राहतो आणि मग आपली ट्यूब पेटते. हालेलुया, हालेलुया. देव प्रेमळ आहे म्हणजे केवढा प्रेमळ आहे, सागराप्रमाणे प्रेमळ आहे. मग लोकांना कळतं. पण बायबल तसं म्हणत नाही. बायबल म्हणतं देव प्रेम आहे म्हणजे प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे, म्हणजे प्रेम आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला येशूविषयी जे शिक्षण मिळालेलं आहे ते असं आहे की येशू देवाचा एकुलता एक पुत्र आहे, देव प्रेमाचा महासागर आहे, देव अमर्याद प्रेम आहे, देव दयेचा महासागर आहे, देव शांतीचा महासागर आहे, देव आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. देवाने त्याचा पुत्र पाठवून आपल्याला पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. हे जे शिक्षण येशूविषयी आपल्याला मिळालेलं आहे हे कधीही न बदलणारं शिक्षण आहे. त्याच्यात बदल होऊ शकत नाही.
येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी पॅलेस्टाईन देशामध्ये लोकांना बरं करत होता, आजार मुक्त करत होता. तो येशू आजही लोकांना आजारमुक्त करतो आहे, कारण तो बदलत नाही आहे, तो तोच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि येशूमध्ये प्रवास करता आहात, तुमच्या मनामध्ये संशय येता कामा नये, शंका येता कामा नये. पावलं सरळ चालली पाहिजेत, डगमगायला नकोत, ढळायला नकोत, अस्थिर होऊ नका, स्थिर राहा, कारण देव बदलत नाही, तो कायमस्वरूपी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माणसं बदलतात असं मी तुम्हाला बोललो आणि ते खरं आहे. आपण बघतो माणसं बदलतात. काल आपल्याशी प्रेमाने वागणारी माणसं आज आपल्याशी कटुतेने वागतात, दुष्टाईने वागतात, द्वेषाने वागतात, आपले वैरी बनतात. कालचे आपले अगदी जवळचे मित्र आजचे आपले हाडवैरी बनलेले आहेत. हे कसं घडतं ह्याचं स्पष्टीकरण आहे, कारण माणसाच्या मनामध्ये सैतान शिरतो. सैतान शिरला की देव माणूस सैतान बनतो. हालेलुया. सज्जन माणसं दुर्जन बनतात. कालची संत माणसं आजची दुष्ट माणसं बनतात. माणसं बदलतात, कारण माणसामध्ये सैतान शिरू शकतो. देव बदलत नाही. देवावर सैतानाचा काही परिणाम होत नाही. हालेलुया. योहान नावाचा येशूचा शिष्य होता, येशूचा आवडता शिष्य होता. आणि ह्या योहानाने म्हटलेलं आहे की आम्ही येशूला पाहिलं आणि तो प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही आहे. हालेलुया. देव प्रकाश आहे आणि देवाच्या ठाई अंधार मुळीच नाही आहे. म्हणजे असं होत नाही की कधीतरी देव खोटं बोलतो. आपल्याकडे काही लोक म्हणतात की थोडं थोडं खोटं बोलायला हरकत नाही, थोडं थोडं खोटं बोलायला हरकत नाही. नाही नाही नाही, देव कधीही खोटं बोलत नाही. हालेलुया. देव प्रकाश आहे, प्रकाश आहे, प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधार मुळीच नाही आहे. देव प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे, त्याच्या ठाई प्रेमाशिवाय काहीच नाही आहे. हालेलुया. ज्या येशूवर आपण भिस्त ठेवलेली आहे, ज्या येशूवर आपण भरोसा ठेवलेला आहे आणि ज्याची आशा आपण बाळगून आहोत, तो न बदलणारा देव आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचा विश्वास हा मजबूत असला पाहिजे, न ढळणारा असला पाहिजे, अचल असला पाहिजे. काही संकट आलं की असं वाटता कामा नये की देव मला बघणार नाही, की देव मला सोडवणार नाही याच्यातून, की देव माझी राखण करणार नाही, असं कधीच वाटता कामा नये. कोणतंही संकट असो, कोणतंही दुःख असो, कोणताही सैतानाचा हल्ला असो, देव तुमच्या बरोबर आहे आणि त्याचं वचन आहे की मी तुला सोडून जाणार नाही, म्हणजे तो सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. हालेलुया. युगानुयुग याचा अर्थ काय? युगानुयुग म्हणजे 10 वर्षे, युगानुयुग म्हणजे 100 वर्षे, युगानुयुग म्हणजे का 1000 वर्षे नाही. युगानुयुग म्हणजे पृथ्वी असेपर्यंत आणि पृथ्वी गेल्यानंतर सुद्धा तो आपल्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. हे वचन आज अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्यापैकी जे लोक पेपर वाचतात, वर्तमानपत्र वाचतात, टी व्हीवरील बातम्या पाहतात, त्यांना माहीत आहे आज जगात काय चाललेलं आहे. जग आज अस्थिरतेच्या दिशेने आहे. कुठे काय चाललंय कोणाला कळत नाही. घरामध्ये 2 भावांचं पटत नाही, कारखान्यामध्ये 2 कामगारांचं पटत नाही. जगभर अस्थिरता आहे, जगभर अस्थिरता आहे. घरामध्ये 2 भाऊ मित्र राहिलेले नाही आहेत. सगळं चित्र जगभर बदललेलं आहे आणि ते येशूने 2000 वर्षापूर्वी सांगून ठेवलं होतं की
की जगामध्ये काय होणार, मोठ्या प्रमाणात लढाया होणार, भांडणं होणार, दुही माजणार, तट माजणार, माणसांचं पटणार नाही, भांडणं वाढणार आणि त्याचबरोबर दुसरे सगळे प्रश्न निर्माण होणार, आजार, अपघात, दुष्काळ, भूकंप वगैरे वगैरे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सगळं काही येशूच्या वचनाप्रमाणे घडत आहे. पण या अस्थिरतेच्या काळामध्ये, या वादळामध्ये, या तुफानामध्ये उभ्या मानव जातीसाठी एक आशा निश्चित आहे आणि ती येशू आहे. जे माणसाला असाध्य आहे, अशक्य आहे, ते देवाला शक्य आहे. हालेलुया. या काळामध्ये सगळ्या यंत्रणा कोलमडून पडत आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाऊस उशिरा का सुरू झाला? अशासाठी की माणसाने डोकं चालवावं. ह्याला काही पर्याय आहे का? काही पर्याय नाही. वरून मिळाल्याशिवाय आमच्या हाती काही नाही आहे. हालेलुया. पृथ्वी तलावर माणूस पाणी बनवत नाही. तुमचा गैरसमज असेल, गैरसमज काढून टाका. हे जे वरून पाणी येतं ना, ते बाटलीत भरून विकलं जातं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, का बरं पाऊस उशिराने सुरू झाला? लोकांना समजावं की देवावर आम्ही अवलंबून आहोत. आपण स्वतःहून जगू शकत नाही, देवाने जगवल्याशिवाय आपण जगू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. देव जर आपल्याला जिवंत ठेवणार नाही तर आपण जिवंत राहू शकत नाही. परंतु उभ्या मानव जातील ही आशा आहे की देव बदलत नाही, देव प्रीती आहे, देव आपल्या बाजूने आहे आणि देव आपल्यावर प्रेम करतो, हे सत्य आहे. हालेलुया. तुम्हाला ज्या बातम्या आज मिळत आहेत त्यापेक्षा उद्या भयानक बातम्या येतील. अजून काही दिवसांनी अजून भयानक बातम्या येतील. मी दररोज 5 वर्तमानपत्र वाचतो आणि टी व्हीवरच्या बातम्या पाहतो आणि मी इंटरनेटवरच्या बातम्या पाहतो. जगभर जे चाललेलं आहे ते मी नीट निरखून पाहतो आणि मी तुम्हाला सांगतो, दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चाललेली आहे. असं समजू नका की 1 वर्षाने आजच्यापेक्षा बरं असेल. अजिबात नाही. आंबा किंवा कोणतेही फळ कुजायला लागलं ते अधिक कुजत जाणार, मागे नाही येणार. तसं जग कुजत आहे. काय होत आहे? कुजत आहे. कुजणे तुम्हाला माहिती आहे, जग कुजत आहे आणि ते कुजत जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुःख वाढलेले आहेत, व्याधी वाढलेले आहेत, संकट वाढलेली आहेत आणि या सगळ्याचं कारण असं की कुठेतरी माणसाने देवाचा शोध घ्यावा, कुठेतरी माणसाला देव सापडावा, त्याचं तारण व्हावं, त्याला स्वर्ग प्रवेश मिळावा, त्याच्या जीवनामध्ये खरा आनंद आणि खरी शांती यावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही गोष्टी कोलमडलेल्या आहेत, काही गोष्टी कोलमडत आहेत आणि काही गोष्टी कोलमडणार आहेत. अशासाठी की माणूस शेवटी आधार शोधेल. आधार. हालेलुया, 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 हालेलुया. आधार शोधेल आणि आधार फक्त देवाचा असेल, माणसाचा आधार कामाचा नाही आहे. हालेलुया. सगळे आधार कोलमडणार आहेत आणि मग आपण एका आधाराकडे येणार आहोत. दॅट इज ओनली सपोर्ट दॅट मॅन कॅन हॅव. हा एकच आधार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू आपल्याला आजारमुक्त करण्यासाठी आलेला आहे, आपल्याला दुःख मुक्त करण्यासाठी आलेला आहे, आपल्याला अश्रुमुक्त करण्यासाठी आलेला आहे, आपल्याला व्यंगमुक्त करण्यासाठी आलेला आहे, आपल्याला व्याधीमुक्त करण्यासाठी आलेला आहे. तो अशासाठी आलेला आहे की सैतानाच्या हातातून आपल्याला त्याने सोडवावा, सैतानाच्या मगर मिठीतनं आपली सुटका करावी म्हणून येशू स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला आहे. आज तो शरीर रूपाने दिसत नाही आहे, परंतु त्याचं कार्य चालू आहे. तो अदृश्यपणे कार्य करतो आहे आणि त्याचं कार्य आपण पाहत आहोत. हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. काल आम्ही एक सुंदर साक्ष ऐकली. एक तरुण मुलगा जो पार्ल्यावरून आला होता, ज्याची एका आठवड्यामध्ये अशी आजारमुक्ती झाली की त्याच्या डाव्या मानेच्या डाव्या बाजूला एवढी मोठी गाठ होती आणि ती गाठ एका क्षणात गेली. प्रार्थनेच्या वेळेला त्याने हात ठेवला, ती गाठ गेली. आणि काल त्याने साक्ष दिली, त्याचा उजवा कान 6 वर्षे बंद होता, त्याला फार थोडंसं ऐकू यायचं उजव्या कानाने. आणि हा मनुष्य रिक्षा ड्रायव्हर आहे. तो म्हणतो मला कोणी सांगितलं खार, तर मी 6 एअरपोर्टला लोकांना न्यायचो रिक्षाने. आणि त्याने सांगितलं अरे मी तुला खार सांगितलं, आता करायचं काय? तो म्हणतो काय माहिती साहेब, तिकडनं रस्ता बंद आहे म्हणून इकडे आलो. हालेलुया. सगळं कबूल झाला तो. आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काल त्याला देवाने आजारमुक्ती दिली, त्याचा कान पूर्ण मोकळा झाला आणि तो नीट ऐकायला लागला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त तुम्हाला आजारातनं मुक्त करतो, व्यंगापासून मुक्त करतो, सगळ्या प्रकारच्या दुःखातनं मुक्त करतो. आणि तो आपल्याला खरा आनंद आणि खरी शांती देतो. एका संताने सांगितलेलं आहे, संत अगस्टिन, लॉर्ड माय सोल विल नॉट रेस्ट अनलेस इट रेस्ट इन यू. तुझ्यामध्ये विसावल्याशिवाय हे प्रभो माझ्या आत्म्याला खरी विश्रांती मिळणार नाही. माणूस विश्रांती शोधतो, त्याच्यासाठी थिएटरमध्ये जातो, सिनेमा बघतो. माणूस विश्रांती शोधतो, त्याच्यासाठी क्रिकेट ग्राउंडवर जातो, क्रिकेट पाहतो. माणूस विश्रांती शोधतो आणि कुठेतरी खेळ पाहत राहतो, काहीतरी वाचत राहतो. परंतु एका संताने म्हटलेलं आहे, संत अगस्टिन, लॉर्ड माय सोल विल नॉट रेस्ट अनलेस इट रेस्ट इन यू. तुझ्यामध्ये विसावल्याशिवाय माझ्या आत्म्याला खरी विश्रांती मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, त्याने आपल्याला तारण प्राप्त करून दिलं. तो शांतीचा राजपुत्र आहे. तो आपल्याला खरी शांती देतो, आपल्या आजारमुक्ती देतो, दुःखमुक्ती देतो, व्याधीमुक्ती देतो. आणि तो आपल्याबरोबर एक दिवस नव्हे, एक महिना नव्हे, एक दिवस नव्हे, एक महिना नव्हे, किंबहुना युगान युग राहणार आहे. युगान युग, अनलिमिटेड टाइम, अमर्याद काळ. कारण हे जग एक दिवस संपणार. हे जग एक दिवस संपेल. या जगाला पूर्ण विराम आहे. देयर इज अ फुल स्टॉप टू दिस वर्ल्ड. कुणी कबूल करो न कबूल करो, कुणाला कळो न कळो, पण हे जग संपणार आहे. या जगाला एक दिवस पूर्ण विराम मिळणार आहे. नाटकाचा 3रा अंक चालू आहे. म्हणजे लक्षात येत असेल तर नाटकाचा 3रा अंक चालू आहे. 3ऱ्या अंकाला सुरुवात झाली की आपल्याला वेध लागतात, आता लवकरच नाटक संपणार. बुटं काढली असतील बुटं घाला थिएटरमध्ये, चपलं काढली असतील चपलं घाला, आता लवकरच नाटक संपणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, उभ्या मानव जातीसाठी येशू आलेला आहे. तुम्ही कुठेही असा, डोळे मिळून येशूवर विश्वास ठेवा, तुम्हाला येशू स्पर्श करणार आणि तो तुमच्या हृदयात येणार. कितीतरी लोक आम्हाला पत्र लिहून सांगतात, आज मी पत्र वाचलं, घरी बसून तुमचा चॅनलचा कार्यक्रम पाहून मी बरा झालो. हालेलुया. नागपूरवरून एका बहिणीने पत्र लिहिलेलं आहे, मी तिकडे येऊ शकत नाही कारण मी पुष्कळ लांब राहते, परंतु तुमचा टी व्हीवरचा कार्यक्रम पाहिला, जागरणवरचा, आणि मी बरी झाले, त्याची साक्ष मी पाठवत आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आणि हे आपलं भांडवल आहे, ही आपली कॅपिटल आहे. हा आपल्या आत्मिक जीवनाचा मजबूत पाया आहे, अढळ पाया आहे, कधीही न खचणारा पाया आहे. ज्याने मला जन्म दिला त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. ज्याने मला मोठं केलं त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे.
हालेलुया, हालेलुया. आणि केवळ त्यांनी मला जन्म दिला नाही, केवळ त्यांनी जग निर्माण केलं नाही, केवळ त्यांनी मानवाचं तारण केलं नाही, की तोच येशू एक दिवस आकाशातनं खाली उतरेल आणि उभ्या जगाचा न्याय करेल. हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा येशू आकाशात चढून गेला तेव्हा त्याचे शिष्य आकाशात पाहत होते. 2 देवदूत खाली उतरले आणि ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे निरखून का पाहत राहिला? हा जो येशू तुमच्यापासून वर घेतला गेला आहे तोच, त्याला जसे तुम्ही जाताना पाहिले तसाच येईल, तसाच येईल. आणि त्याच्यासमोर जगातली सगळी राष्ट्र जमवली जातील, न्यायाला आरंभ होईल. जिथे लोकांना वाटतं आम्हाला विचारणारा कोण, वा आम्ही काहीही करू शकतो, आम्हाला विचारणारा कोण, नाही नाही नाही, एक दिवस न्याय होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगामध्ये किती उलथापालथी झाल्या. काय होत आहे जगामध्ये आज? उलथापालथी होत आहेत. जगामध्ये किती उलथापालथी झाल्या, किती विपरीत घटना घडल्या. काहीही झालं तरी जग देवाच्या नियंत्रणाबाहेर नाही. हालेलुया. देवाचा जगावर पूर्ण ताबा आहे, देवाच्या नियंत्रणाबाहेर जग गेलेलं नाही आहे. या जगावर देवाचा पूर्ण कंट्रोल आहे आणि देवाच्या इच्छेशिवाय काही होणार नाही. हालेलुया. ज्या गोष्टी आज घडत आहेत त्या गोष्टी येशूने 2000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही आणि मी दचकून जायची गरज नाही, तुम्ही आणि मी बिचकून जायची गरज नाही, तुम्ही आणि मी घाबरून जायची गरज नाही. कारण ज्या येशूवर आपण विश्वास ठेवलेला आहे तो न बदलणारा देव आहे. त्याचं प्रेम न बदलणारं आहे, अक्षय प्रेम आहे, ते न कमी होणारं प्रेम आहे. सगळ्यांचं प्रेम कमी होऊ शकतं, देवाचं प्रेम कधी कमी होत नाही. हालेलुया, हालेलुया. आणि त्याच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे त्यांनी दिलेले आहेत, आजही तो देत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनाद्वारे तुम्ही येशूवरचा विश्वास मजबूत करायचा आहे, ढळून जायचं नाही आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाविषयी मी बोलत नाही, बोलायला लागलो अजून 2-3 तास बोलेन. बरंच विविध शिक्षण आपण ऐकतो, विचित्र शिक्षण आपण ऐकतो, परंतु आपल्याला जे शिक्षण येशूविषयी मिळालेलं आहे ते शिक्षण सरळ आहे, एकमार्गी आहे, त्याच्यात भेसळ नाही आहे, ते भेसळ रहित आहे, ते शुद्ध स्वरूपाचं आहे. हालेलुया, हालेलुया. मी रोज आरशात माझा चेहरा पाहतो, मी किती चांगला दिसतो, मला देव देखणा बनवत आहे असं मला वाटतं कुठेतरी. हालेलुया, हालेलुया. माझा येशू फक्त ताप काढणारा देव नाही आहे, का खोकला काढणारा देव नाही आहे. माणसाच्या 1000 गरजा आहेत, त्या सगळ्या गरजा भागवणारा तो देव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विविध आणि विचित्र शिक्षणाने आपल्याला बहकून जायची गरज नाही आहे. जो येशू आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावर आपण स्थिर विश्वास ठेवला पाहिजे, अढळ विश्वास ठेवला पाहिजे, ढळता कामा नये, कारण हा विश्वास सत्य आहे. हालेलुया, हालेलुया. आई, तुमचं नाव सांगा. माझं नाव शांताबाई. काय साक्षी तुमची? माझी साक्षी आहे बघा. पहिली साक्षी काय झाली, कानाला माझ्या 5-6 महिन्यापासून ऐका येत नव्हतं. मग मला ती सिस्टरनं घेऊन आली, सुजाताच्या आजीनं. मला माहिती नव्हतं हे केंद्र. घेऊन आल्याच्यानंतर मग तेल घेऊन गेली मी. ती तेलाचे 2च थेंब माझ्या कानामध्ये टाकले तर माझी कानठोळी खुलली. तेव्हा काय झालं? कान पूर्ण मोकळं झालं तुमचं? माझं पुरा मोकळं झालं. किती महिन्यापासून समस्या होती? 4-5 महिन्यापासून होती त्याची बी कानाची. ऐकायच येत नव्हतं. मी पुरेला का गाजी तुला ऐकू ना गेले का म्हणायच्या पोरी, काय माहिती ग पाणी गेले का काय की ऐकायचे ना गेले, काय माहिती पाणी गेले काय की ऐकाय ना गेले, अशी मी
भोळेपणात गेले मी. आणि जेव्हा इथं आल्यावर तेल टाकले मला सुप्रियाला. मला सुप्रिया कधी आले ते तुम्ही? हे तिसरा रविवार आहे. हा तिसरा रविवार आता. आणि जेव्हा तुम्ही पहिला रविवार आले तेव्हाच तुम्ही कानामध्ये 2 थेंब प्रार्थनेचं तेल टाकलं 2च थेंब तेल टाकलं का त्यामध्ये. तेव्हा ते माझी कानटोळी खुलली कानाची. आणि आता तुम्हाला व्यवस्थित तेव्हापासून ऐकायला हे उजवा कान इकडचाच कान असं झालं. म्हणजे मला वाटायचं की पाणी गिनी गेल्यानं झालं असेल, काही पाणी पडलं असेल, गार पाण्यानं आंघोळ करायची मला सवय असं म्हणून मी त्याच्यावर टाकली. पण ते चक्कच कान माझं ऐकायला नाही गेलं मला. मग तेल टाकलं माझ्या नातीनं, तेव्हा ते माझं कान बरं झालं. आता बरं आहे तुम्हाला तेव्हापासून? आता पूर्ण तुम्हाला स्पष्ट ऐकायला येतं? ऐकायचे मला काहीच नाही, स्पष्ट ऐकायचे. आणि दुसरी गवय आहे माझी, शुगर आहे, BP आहे. शुगर BP जी आहे नॉर्मल आहे माझी. शुगर आहे मला. शुगर म्हणजे नाही म्हणतात 30 वर्षापासून मला शुगर आहे. म्हणजे आता काय ते देवाचं काही हेच नव्हतं माहिती तिकडं. तर त्याच्यानं ते गोळ्या खाऊन जरा हाय कंट्रोलमध्ये आहे. कामधंदे करणारे लोक आजपर्यंत मी दुनिया भांड्याची कामं करते, घरातले जेवणाची कामं करते. तर मग ते मला काय झालं, इकडे इंजेक्शन म्हणलं डॉक्टर अभी तो इंजेक्शन द्या ना. नाही खून पतला होगा क्या गठा हमको देखना मागते, तुमको शुगर भी आहे BP भी आहे. इकडं 4-5 इकडं 4-5 हे माझा दंड असा सुजून गेला माझा. मी एवढी सूज आली होती? सूज आली होती. म्हणजे कुपर हॉस्पिटलला माझं हे झालं, ऑपरेशन झालं, सर्जरी ऑपरेशन झाले. मग इथली नस नाही घावली म्हणून मला जांगतून नस घेतले. हृदयाचं ऑपरेशन झालं होतं? हृदयाचं ऑपरेशन झाले. 3 ब्लॉक होते माझे, तर 2 काढलं आणि एक म्हणलं दवा पाण्याशी अच्छा हो जाएगा. आणि त्याच वेळेला म्हणजे तुमच्या दोन्ही पण हातदंडाला एवढी सूज आली होती? मग घरी आणलं ना मला 15 दिवसानं. मला काय वाटलं इंजेक्शन दिले दुखत असेल, इंजेक्शन दिले. आता अनपट मला का समजून आले, इंजेक्शन दिले दुखत असेल अशावर मी गेले. मग घरी आलं का मला हात वरी बी होईना गेला, खाली बी होईना गेला. असं करायला की दुखायला लागलं, हे सुजले. दोन्ही पण हात? दोन्ही बी सुजले हात. दोन्ही दंडामध्ये इंजेक्शन ना इकडे बी. पण ते आतापर्यंत चांगलं झालंच नाही. आणि जेव्हा कालची प्रार्थना जी घेतलं ना आपण, पवित्र आत्म्याची प्रार्थना जे घेतलं का, तर त्या टायमाला जे मला झारं सुटकारा भेटला मला. मग अंग माझं पुरा हलकन, मग हात माझे वरे व्हायला लागले. असे अंग पूर्ण हलका झाला आणि तुमचे हात दोन्ही पण वर झाले लागले? पण झाले बघा ना, हात अशी वरे झाले. हेव का अशी वरे, हेव का मागं. हे असं अगोदर होत नव्हतं? किती महिन्यापासून तुमचे दोन्ही हात? 6 महिने. 6 महिने? 6 महिन्यांपासून तुमचे दोन्ही हात असं वर जात नव्हते, खाली होत नव्हते, मागे जात नव्हते? वर अशी मागं बी जायची नाही आणि असं वरी बी जायची नाही, अशी बी व्हायची नाही, अशी बी नाही. आता पार हो का असे बोटावर बोटं बसलत, हातावर हात बसला पाठीमागं. परमेश्वरानं मला सुटकारा दिला. मी परमेश्वराला कोटी धन्यवाद देते. नाही तुम्हाला या हाताने अगोदर काहीच म्हणजे उचलायला वगैरे असं काय? समोरून काम करायचे पण उचला येत नव्हतं ना. असं पाठी हात व्हायचा नाही, पाठी बिलकुलच हात व्हायचा नाही माझा. प्रभूने खरोखर महान अशी कृपा तुमच्यावर केली. कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत प्रभूने तुम्हाला मोठा स्पर्श केला आणि तुमचे दोन्ही हात मोकळे केले आहेत. मोकळे केले मला. पाठीमागं असं असे वरे असे हो का मागं. तुम्ही बघताय या आईंवरती केवढी मोठी दया प्रभूने केलेली आहे. 6 महिन्यांपासून यांचे दोन्ही हात वर जात नव्हते, मागे होत नव्हते. प्रभूने कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत यांना स्पर्श केला आणि यांची हाताची समस्या पूर्णपणे काढून टाकलेली आहे. यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची साक्ष सांगा. माझी साक्ष आहे काय की माझे केस ना खूप छोटे होते. मी म्हणजे येशूमध्ये आल्या तरी पण केस छोटेच होते. मग 2015मध्ये मी प्रार्थना केली की माझे केस वाढावे आणि देवाने वाढवले केस. आणि मी साक्ष द्यायची विसरून गेले आणि माझे केस पण खूप गळायचे. मग आज शिबिरात भाग घेतल्यानंतर देवाने मला आठवण करून दिली. आता मी साक्ष देते. देवाने मला आठवण करून दिली. तुम्ही प्रार्थना केली होती. तुमच्या अगोदर केस किती लहान होते? खूप छोटे होते एकदम. दाखवू शकता तुम्ही हाताने? एवढे समोर दाखवा. एवढे होते. एवढे लहान होते. आणि तुम्ही 2015मध्ये प्रार्थना केली होती की तुमचे केस वाढावे म्हणून. आता दाखवा तुमचे केस किती लांब झालेत. एवढे लांब झालेत. पहिला खूप लहान होते. प्रभू तुम्हाला लांब केस देऊन आशीर्वादित केलंय. देवाने तुमची इच्छा पूर्ण केली. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगता की तुम्हाला 12 वर्षापासून मशिरीची सवय होती. हो. तपकीर कसा तुम्ही आणि ती तुम्ही सोडायचा कधी प्रयत्न केला होता का? ते सोडायचा प्रयत्न केला पण ती संध्याकाळ झाली का घसासूच वाटायची ती. रोजचा हा तुमचा दिनक्रम होता की रोज मशिरी लावायची? टाईम घसायला लागायची. असं 12 वर्ष तुम्ही करत होता? 12 वर्ष कसली? 12 वर्ष हां.
आणि मग तुम्हाला म्हणजे ही सवय कशी सुटली तुमची? ते मग आम्ही शिबिरात आलो जूनमध्ये. मग ते प्रवचन ऐकली, वचनामध्ये देवाचं वचन ऐकले, देवाच्या वचनावर चालायचं आहे म्हणून आपण सगळं सोडून देऊ, असं देवाला आपण जवळ करू, त्यासाठी मग आम्ही सोडून दिली ती तपकीर. तुम्ही घरी गेल्यावर ती सगळे सोडून दिलं आणि ते टाकून दिलं सगळं. मी आणि माझी बायको दोघेजणं तपकीर कसाच होती. म्हणजे आमच्या 10-12 वर्षापासून 2-3 पिशव्या तपकीरच्या भरल्या होत्या डबे. एवढं तुम्हाला सवय होती म्हैशीची होती. म्हणजे आम्हाला आठवड्याला 2 डब्या लागायच्या. तसे 10-12 वर्ष तर शिमेच्या पिशव्या असतात ना, अशा 2-3 पिशव्या भरल्या असतील. एवढे कसली तपकीर आम्ही. देवाला धन्यवाद देतो आम्ही, आमची तपकीर सुटली म्हणून. आणि तुम्ही विश्वासाने निवासी शिबिरात भाग घेतला जून महिन्यात, आणि त्यावेळी देवाची महान दया तुमच्यावर झाली आणि पूर्णपणे मशिरीची सवय निघून गेली. धन्यवाद प्रभू येशूला, धन्यवाद. आणि तुमच्या शरीराला 5 वर्षापासून खाज पण येत होती, सूज पण होती. हो, खाज यायची, असं खाजवला कसं चरोडं यायचं असं. खाज रात्री म्हणजे एक गोळी खायला लागायची, गोळी नाही खाली तर त्रास व्हायचा मला. पण नंतर आता जूनमध्ये आमचे शिबिर झालं, आता म्हणजे आता 15-20 दिवस झाले मला काहीच त्रास होत नाही आता. प्रभू येशूने शिबिरामध्ये तुमचा तो पण त्रास सगळा काढून टाकला. आता अजिबात तुम्हाला खाज वगैरे येत नाही, सूज वगैरे. आता एकदम चांगलं आहे, आता पूर्ण बरे आहे. हो, बरं आहे. तुम्हाला किती दिवसापासून हे त्रास होते गुडघे दुखायचं? 15 दिवस. 15 दिवस. चालताना त्रास व्हायचा? चालताना त्रास व्हायचा मला. पहिले कसे चालायचं लोकांना दाखवा. चालतं. एवढे हळूहळू चालायचं? एवढे हळूहळू चालायचं तुम्ही? हळूहळू चालत. हे काम पण करू शकत नव्हता? नाही करू, काम पण आहे, घरातच बसून राहून. आणि डोळ्यातून पण पाणी यायचं? डोळ्यातून पण पाणी येत होता. सारखं पाणी यायचं? तर पाणी पण नाही डोळ्याची, आता पाय पण नाही दुखत. मग कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत तुम्हाला स्पर्श झाला? हां, त्याच. मग आता गुडघे दुखत नाहीत. तुम्ही आता लोकांना चालून दाखवा. धावा. थांबा इकडे. आता काय त्रास झाला? तर काय नाही, आता बरोबर. आता गुडघ्याला काय त्रास झाला? काय नाही, आता चांगला वाटलं. पहिले वायच चाललं तरी दुखायचे, बसायला पण त्रास व्हायचा? हो, पण नाही असं बस. पहिले कसे बसायचे दाखवा. असे बस ना, असे बसायचं. आता उठा. आता लोकांना बसून दाखवा. आता उठा. मेरे भाई और मेरे देखो कि माँ जी पहले एकदम ऐसे चल रही थी और वो बैठ भी नहीं सकती थी, दौड़ भी नहीं सकती थी, लेकिन उस स्थिति में उसने निवास शिविर में भाग लिया और कल की पवित्र आत्मा के प्रार्थना में उसका स्पर्श हुआ. वो माँ जी अभी दौड़ रहे हैं, बैठ भी सकती है और आंखों से पानी आना भी परमेश्वर ने निकाल दिया है. इसके लिए माँ जी परमेश्वर का धन्यवाद करती है. जोरदार ताली बजा के परमेश्वर का धन्यवाद करना है. इस बहन का नाम दीपाली है. गए 5 महीने उनको बवासीर की तकलीफ़ थी और उसकी वजह से उनको बहुत समस्या निर्माण होती थी. वो विश्वास से प्रार्थना में आते रहे, प्रभु की कृपा हो गई. 2.5 महीने हो गए हैं, उनका ये बवासीर की तकलीफ़ पूरा निकल गया है. अभी उनको ऐसी कोई तकलीफ़ नहीं होती. इसके अलावा 4 से 5 दिन उनके कमर में दर्द हो रहा था और एक शारीरिक तकलीफ़ हो रही थी. उन्होंने निवासी शिविर में भाग लिया. कल की पवित्र आत्मा की प्रार्थना में प्रभु की कृपा उनके ऊपर हो गया. तभी से उनकी ये समस्या भी निकल गई है. इसलिए आप लोग तालियां बजाकर प्रभु येशू को धन्यवाद दीजिए. ताई, तुम्हाला ते मूळ व्याधीचे त्रास कधीपासून होता? मला 5 महिने झाले होता. म्हणजे त्यामुळे तुम्हाला भरपूर त्रास व्हायचा? बाथरूमला त्रास व्हायचा आणि आता या प्रार्थनेमध्ये आलो तर पूर्णपणे मी बरी झाली आहे. आता तुमचा शारीरिक त्रास निघून गेला आणि मूळ व्याधीचे त्रास आता किती महिने झाले तुम्ही बरे झाले आहात? आता मी 2.5 महिने बरे झाली. 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला कधीच त्रास झाला नाही पुन्हा? त्रास प्रभूने बरं केलेला आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. दीपिका, गोरेगावमधून आलेली आहे. काय साक्ष आहे तुमची? साक्ष, मी 2 वर्ष इथे येते, पण मी कधी घरातल्यांना माफ करत नव्हती, नातेवाईकांना सुद्धा मी माफ करत नव्हती आणि मला पश्चाताप करायला पण जमत नव्हतं. पण कालच्या प्रार्थनेत मी पश्चाताप केला आणि माझं पूर्ण शरीर हलकं झालं. म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. किती वर्षापासून प्रार्थनेला येते इथे मी 2 वर्ष झाली येते. आधी कधी तुम्हाला क्षमा करू शकत नव्हते त्या लोकांना? करत होती. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत काय झालं?
काल मला एकदम म्हणजे रडायला आलं की काहीतरी माझ्याकडून चुकतं आहे आणि खूप खूप मला पश्चाताप झाला. त्याच्यानंतर मला सामर्थ्याने पण पडली मी आणि मला बरं वाटलं, थोडं हलकं वाटलं. काल तुम्हाला देवाचा स्पर्श झाला, तेव्हापासून तुमच्या मनात शांती पण आली, तुम्ही सर्वांना मनापासून क्षमा पण करू शकले. तुम्हाला आधी प्रार्थनेमध्ये रडायला पण येत नव्हतं. आधी नव्हतं येत. काल तुम्ही विश्वासाने मनापासून प्रार्थनेत भाग घेतला, तेव्हापासून तुमच्या मनात खूप शांती आलेली आहे. तुम्हाला किती दिवसापासून त्रास होता ते? एखाद महिना होते बा. 1 महिना झाला कंबर दुखत होती. उठताना बसताना त्रास व्हायचा? नाही व्हायचा. सकाळीच उठवं पण नाही. सकाळची उठवत नव्हता. आणि हाताला काय खाज येत होते? याला खाज येत होती ना, असं दुखत असा होता. मग हा त्रास कधी निघून गेला? कालशी निघून गेला. कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत 1 महिन्याची कंबरदुखी आणि हाताची खाज निघून गेली. आणि मुलीला काय झालेलं? मुलीला तर पडेल होता, तर सुजेल होता, तर तेव्हा बेस झाला था. त्या मुलीला इथे सुजलेलं होतं, पण इथे शिबिरला आणले ते सूज निघून गेली. सूज निघून गेली. मेरे भाई और बहनों, ये बहन अपनी गवाही बता रहे कि 1 महीने से उनके कमर में दर्द था और हाथ में खुजली आ रही थी. कौन से हाथ में खुजली आ रही थी? वो तुम्हारा हाथ दिखाओ. देखो ये हाथ में जख्म हुई है और यहाँ पे खुजली आ रही थी और बहुत तकलीफ हो रही थी. लेकिन इस बहन ने कल की पवित्र आत्मा के प्रार्थना स्पर्श हुआ और उसके हाथ की खुजली का दर्द निकल गया. और 1 महीने से कमर में दर्द था, वो पूरी तरह से परमेश्वर ने उसका चंगाई की. जोरदार ताली बजा के परमेश्वर का धन्यवाद करना है. तुमची साक्ष सांगा. माझे नाव सांगा आधी. माझं नाव शोभा बाईत आहे. मी भिवंडीवरून आले आहे. मला ज्या दिवशी आम्ही रविवारी प्रार्थना त्या दिवशी मला डोळ्यामध्ये फोडी झालेली आणि कालच्या प्रार्थनात ती फोडी पूर्ण म्हणजे माझी निघून गेली. त्याबद्दल प्रभू येशूला मी धन्यवाद देते. आणि कोणत्या डोळ्यात फोडी आलेली? कुठे आलेली? ह्या डोळ्यामध्ये, ह्या भागाला फोडी आली होती. काल पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेनंतर ती फोडी पूर्ण नष्ट झाली. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. आणि मला दृष्टानं असं झालं, जेव्हा पवित्र आत्म्याची लास्टची प्रार्थना चालू होती तेव्हा मला स्वर्गातून एक क्रूस दिसला आणि त्या क्रूसचा प्रकाश त्या म्हणजे आपले ब्रदर उभे होते, त्या ब्रदरांवर पडत होते आणि नंतर मग आपल्या जेवढे आम्ही बसले त्यांच्यावर पडत होते. म्हणून पुढे आहे ते. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. प्रतिभा गायकवाड. तुमच्या मुलीची काय साक्ष आहे? तिला लहानपणापासून ना खूप खोकला यायचा. आम्हाला ना खूप, आम्ही रात्रभर ती झोपायची नाही. दिवसा काही खाल्लं तिला ते खूप खोकला यायचा. म्हणजे तिला एलर्जी होती त्या खोकल्याची. पण गेल्या एप्रिलला आम्ही प्रार्थना शिबिरला आलो होतो, सिस्टरकडून आशीर्वाद घेतला आणि मग त्याच्यानंतर तिला अजिबात खोकला येत नाही आता. जरी काही खाल्लं ना तरीसुद्धा तिला खोकला येत नाही आता. लहानपणापासून तिला सतत खोकला यायचा? सतत खोकला यायचा तिला आणि रात्रभर झोपायची नाही ती अजिबात. झोपत पण नव्हती, त्यामुळे तिला त्रास व्हायचा. आणि मग आता एप्रिलला शिबिर केल्यापासून तिला पूर्ण आराम भेटला आणि देवाला धन्यवाद देते. तेव्हापासून आता ती पूर्ण बरी आहे? हां, बरी आहे आता तेव्हापासून. आणि दुसरी काय साक्ष आहे? आता मागच्या आठवड्यामध्ये ती ना पडली होती, तिचा पाय मुरगळला होता, पण तरीसुद्धा आम्ही तिला तशीच घेऊन आलो. ट्रेनमधून पण तिला चालता येत नव्हतं, तरी पण आम्ही घेऊन आलो. विश्वासाने इथं घेऊन आलो तर 3 दिवसात तिला आराम भेटला. तिला आता चालायला येते. ती स्वतः बोलली चला साक्ष द्यायला म्हणून. तर आता ती पूर्ण बरी आहे? हां, पूर्ण बरी आहे. आणि तिसरी साक्ष? आणि तिसरी साक्ष तिला ना लघवीला जळजळ होत होती परवा दिवशी, म्हणजे सोमवारी. पण विश्वासाने आम्ही तिला पाणी, जेवण वगैरे सर्व दिलं, तर तिला देवाने आरोग्य दिलं म्हणून देवाला धन्यवाद देतो त्यासाठी. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुला काय झालं होतं? माझी पहिली साक्ष आहे की 1.5 वर्षापासून ना माझ्या डाव्या पायावरती नायटा उठला होता आणि इतकं ते वाढत चाललं होतं की त्याला खूप सारखं खाज येत राहायची आणि खाजवलं की अक्षरशः रक्त येत राहायचं त्या पायातून. नंतर मे महिन्यानंतर तर ते इतकं खूप जास्त झालं की मला चालायला पण त्रास व्हायचा त्याच्यामुळे. आणि गेल्या परिवारच्या मीटिंगमध्ये मी सिस्टरांना सांगितलं, त्यानंतर माझा तो त्रास पूर्णपणे निघून गेला. आता मला अजिबात खाजसुद्धा येत नाही, रक्त पण येत नाही पायातून आणि माझा पूर्ण तो त्रासच निघून गेला. कोणत्या पायाला झालं होतं? डाव्या पायाला झालं होतं. कुठे झालेलं?
ह्या करंगळीपासून पार अंगठ्यापर्यंत आलं होतं. म्हणजे करंगळीपासून पूर्ण अंगठ्यापर्यंत उठलं होतं. पूर्ण पायच माझा त्या नायट्यामुळे पूर्ण म्हणजे ती जखम वाढतच चालली होती. आणि खूप खाज यायची. खूप खाज यायची, इतकी खाज यायची की कधी कधी एवढं रक्त यायचं ना त्या पायातून की एवढं खाज यायची आणि थांबायचीच नाही बऱ्याच वेळ. पण प्रभूच्या कृपेने आता 15 दिवस झाले ते नष्ट झाले, खाज पण येत नाही. हो, पूर्णपणे नष्ट झालं. आता मला खाज पण येत नाही आणि कसला त्रास पण नाही होत. आणि या व्यतिरिक्त काय झालं होतं? माझी दुसरी साक्ष अशी आहे की जुलै महिन्यामध्ये माझा थायरॉईड पॉझिटिव्ह आला होता. 3 महिन्यानंतर मला पुन्हा रिपोर्ट करायला सांगितलं होता. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आला तेव्हा मला सांगितलं होतं की जर परत असं थायरॉईड वाढलेला दिसला तर तुला गोळी सुरू करावी लागेल. मी प्रार्थनेला येत असताना विनंती पेटीमध्ये विनंती लिहून टाकली होती. त्या दरम्याने 3 महिन्याने मी पुन्हा एकदा रिपोर्ट केला आणि तो रिपोर्ट माझा नॉर्मल आला. मी प्रभू येशूला धन्यवाद देते. दुसरा पुन्हा रिपोर्ट काढला आणि तो रिपोर्ट नॉर्मल आला, निगेटिव्ह आला? हो, निगेटिव्ह आला. तुम्ही सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमची काय साक्ष आहे? माझं नाव रुपेश, मी पनवेलवरून आलो आहे. माझ्या अंगावर ना असे लाल लाल चट्टे उठले होते आणि त्याच्यातून भयंकर खाज यायची आणि आतून असं वाटायचं कोळशे लावलेत की असे पूर्ण अर्ध्या छातीपर्यंत होते माझे. तर मी आशीर्वादित तेल लावलं आणि ही 3 वचनं बोललो आणि ती जखम ना पूर्ण सुकत पूर्णपणे आता क्लिअर झाला आणि पहिल्यासारखं मला तर त्रास होत नाही आहे. धन्यवाद. डोळे उघडा. म्हणजे जास्त खाज यायची का? हां, म्हणजे जसे काय अंगामध्ये असे कोळशे टाकतात ना जळके, तशी एकदम हिट मारायची अंगामध्ये. कपडे घालायला होत नसे आणि घातले तर एकदम खाज यायची अशी. तर मग रात्री झोप वगैरे काही दिवसानं चालताना पण मला एकदम असं वाटतं की करंट लागतात असे. पूर्ण अर्ध भाग पूर्ण झालं होतं. आणि रक्त पण यायचं? रक्त खाजवलं यायचं ब्रदर. खाजवलं यायचं. हां. तुम्ही आशीर्वाद तेल लावल्यानंतर प्रभूची दया झाली. आता किती दिवस झाले ती खाज निघून गेली? 25 दिवस झाले ब्रदर. 25 दिवस पण बोललो त्याच्यामध्ये. वचना पण तुम्ही बोलत राहा. हो, ही वचन. तर सर्व खाज नष्ट झाली, त्या चट्टे पण नष्ट झाले? हो, पूर्ण त्वचा माझी पहिल्यासारखी झाली. म्हणून देवाला धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. सायली जाधव. तुम्हाला काय झालं होतं? मला 5-6 महिन्यापासून जुलाबाचा त्रास होत होता. मी प्रभूकडे प्रार्थना केली आणि विनंती चिठ्ठी लिहून याच्यात पेटीत टाकली. पण त्या दिवसापासून 1 महिना झाला. आता 15 दिवस झाले मला जुलाबाचा त्रास बंद झाला आहे. म्हणजे 5 ते 6 महिने तुम्हाला जुलाब व्हायचे? जुलाबाचा त्रास होत होता. आणि तुम्हाला अशक्तपणा देखील आला होता? अशक्तपणा आलेला. माझी तब्येत पण खराब झाली होती. मी आता प्रभूच्या कृपेने 15 दिवस झाले तुम्हाला जुलाब होत नाही आणि अशक्तपणा पण निघून गेला आहे. त्याबद्दल प्रभू येशूला धन्यवाद. या बहिणीचं नाव मनीषा आहे. त्यांची ती सून आहे. ज्यावेळी ती गरोदर होती त्यावेळेला जेव्हा तिला डिलिव्हरीसाठी घेऊन गेले त्यावेळी एका हॉस्पिटलमधून त्यांना दुसरीकडे पाठवण्यात आलं आणि असं सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी तर होणारच नाही, सिझरिंग होईल. पण बाळाच्या गळ्याला नाळ अडकलेली आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये सूजन आलेली आहे. त्यामुळे डिलिव्हरी व्यवस्थित होऊ शकणार नाही आणि कदाचित बाळ वाचू पण शकणार नाही. पण ह्या बहिणीने विश्वासाने प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिली, टेलिफोनद्वारे प्रार्थना घेत राहिली आणि प्रार्थना घरात फोन करून एका बहिणीकडून त्यांनी सल्ला घेतला. त्या बहिणीने देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभू येशूची मोठी कृपा त्यांच्या जीवनावर झाली. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्थित डिलिव्हर झाली आणि त्यांना सुंदर मुलगी देऊन देवाने आशीर्वादित केलेला आहे. म्हणून सगळ्यांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगा की काय समस्या निर्माण झालेली? ते सांगत होते की बोलतो नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही आणि बाळाच्या गळ्यामध्ये नाळ फसलेली आहे ना, त्याच्यामुळे बोलतो बाळाची कदाचित शक्यता नाही वाचेल असं. तो बोलतो काय होईल ते बोलतो सांगता येणार नाही. तर आम्ही केंद्रामध्ये फोन केला, सिस्टरनी सल्ला दिला, त्याची आम्ही प्रार्थना केली आणि सिस्टरनी सुद्धा प्रार्थना केली. इथे उपवास प्रार्थनेमध्ये चालू होती. त्याच्यामुळे देवाने सिजर झाले पण व्यवस्थितरित्या आम्हाला चांगली मुलगी दिली. त्याबद्दल आम्ही धन्यवाद. मला मुलगी झाली त्या दिवशी 2 दिवसानंतर मी कामावर गेलो. मला सुट्टी हवी आहे म्हणून विचारण्यासाठी. त्याच्यामुळे कामामध्ये मला असताना मला असं वरून 7व्या म्हणजे
20 फूटवरून पॅलेट पडल्यावरून. पण देवाने मला दाखवलं आणि सावली बघितली ती मी मागे झालो. जिथं मी उभा होतो त्याच जागेवर पॅलेट येऊन पडला. देवाने मला वाचवलं, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद. म्हणजे वरतून तो पडत असताना देवाने तुम्हाला त्याची सावली दाखवली आणि तुम्ही बाजूला सरकलात. बाजूला सरकलो म्हणून देवाने मला वाचवलं, त्याबद्दल धन्यवाद. देवाने तुमच्यावर पण फार मोठी दया केली. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. जोरदार टाळ्या वाजवून प्रभूचं स्वागत करा. हालेलुया. या ठिकाणी एक बंधू आहे, या ठिकाणी एक बंधू आहे. त्याच्या शरीरावर आणि मला वाटतं पाठीच्या भागावर किंवा कमरेवर एक गाठ नाही आणि सूजसुद्धा नाही. त्याला मराठीमध्ये टेंगूळ म्हणतात. एक टेंगूळ आहे आणि ते हाताला कडक नाही लागत, नरम लागतं. एक बंधू आहे, त्याच्या पाठीमागच्या भागाला पाठीवर किंवा कमरेवर सूज नाही आहे, गाठ नाही आहे, हाताला कडक लागत नाही, नरम लागतं, टेंगूळ आहे. कधीपासूनच ते आहे. आणि आज हा विशेष संदेश देऊन देव त्याला त्या टेंगुळातनं मुक्त करत आहे. हो शकारारारामा
मसूर मसीर 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 मकालिलमा ओ सखा रा 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 आणि 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 आत्ताच कुणाच्या तरी अंगावरची गाठ निघून गेलेली आहे. आत्ताच कुणाच्या तरी अंगावरची गाठ निघून गेलेली आहे या क्षणाला. हो 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 हो. एका बहिणीच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. एका बहिणीच्या डोळ्यातनं पाणी येतं काही महिन्यापासून. तिकडे हजर आहे. तिच्या डोळ्यातनं पाणी येतं नेहमी. तिकडे हजर आहे. प्रभूने तिला बरं केलेलं आहे या क्षणाला. बा 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 हो शकारा रा 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 रा. भयानक संधिवात, भयानक संधिवात. इकडे एक बहीण आहे, तिच्या अंगावर लुगडं आहे, ती थोडीशी शॉर्ट आहे, तोकडी आहे, जाडी आहे, तिला भयानक संधिवात आहे. प्रभू येशू तिला या क्षणाला बरं करत आहे. हो 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 बा 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 बा. इकडे एक भाऊ आहे, त्याचं वय 35 आहे. इकडे एक बंधू आहे, त्याचं वय 35 आहे. त्याने कुणाला तरी पैसे दिलेत ॲडव्हान्स म्हणून आणि त्या पैशाचं त्याला काही मिळत नाही आहे. पैसे तो परत करत नाही, वस्तूही देत नाही आहे. इकडे एक बंधू आहे, त्याचं वय 35 आहे. त्याने साधारणपणे 2 लाखाची रक्कम दिलेली आहे आणि ती ना वस्तू मिळत ना पैसे परत मिळत. तो बंधू नेहमी चिंतेत असतो. त्याच्या चेहऱ्यावर कधीही हसू नसतं. त्याची बायको त्याची समज घालते की तुम्ही असं दुःख सोडून द्या, देव आपल्याला देईल पैसे, पण तो त्याचं बायकोचं ऐकत नाही आहे. प्रभू येशू त्याला या आठवड्यात पैसे देत आहे. या आठवड्यात पैसे मिळतात परत. इकडे एक तरुण मुलगा आहे. इकडे एक तरुण मुलगा आहे. गेल्या आठवड्यात त्याची नोकरी गेलेली आहे आणि तो फार हैराण झालेला आहे. तो तीच नोकरी पुन्हा मागतो आहे. प्रभू येशू त्याला ह्याच आठवड्यात ती नोकरी देत आहे. हो 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 शका रा 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 रा.
तो परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती. आणि आता तुमच्या मनात कोणाबद्दल राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करून टाका. कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका, सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, शेजाऱ्यांना क्षमा करा, मित्रांना क्षमा करा आणि शत्रूंना सुद्धा क्षमा करा. टच टच. आणि आता तुमची पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू येशू समोर पाप कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, खून, गर्भपात, बेबिचार, मारामारी, सगळी पापं देवाला सांगा, प्रभूला सांगा. प्रभूला सांगा ही पापं माझ्याकडनं घडलेली आहेत, मला मान्य आहेत. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख वाटतं, वाईट वाटतं, ही पापं माझ्याकडनं घडली म्हणून. मी असं करायला नको होतं, मला पश्चाताप होत आहे प्रभू. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पापं धुवून टाक, मला स्वच्छ कर प्रभू, मला शुद्ध कर प्रभू. प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत,
कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती बरे होत, अंगावरचे डाग नष्ट होत, अंगावरच्या गाठी नष्ट होत, अंगावरची सूज उतरो, अंगावरच्या जखमा सुकोत, ज्यांच्या मेंदूत गाठी झालेल्या आहेत ब्रेन ट्युमर्स, ते ब्रेन ट्युमर्स वितळून जावत, ज्यांना अशुद्ध आत्मेने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या पवित्र नावात निघून जावत आणि येशूच्या नावाने सांगतो पुन्हा त्यांच्या शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव, ज्यांना राहायला घर नाही आहे त्यांना देव घर देव, ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचं कर्ज फिटव, जे लोक व्यसनाधीन आहेत ते लोक व्यसनमुक्त होत, ज्यांच्या कुटुंबात नेहमी भांडणं होतात त्यांच्या कुटुंबात प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जोरदार टाळ्या प्रभूचे आभार माना. आणि आता आपण गीत घेऊया, धन्यवाद येशूला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. ज्यांना प्रभू येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया.